गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आता वाजले आहेत 8:30. आम्ही मस्त छान रेडी झालेलो आहोत सगळे. ब्रेकफास्टला आम्ही ओट्स बनवलेले होते इथेच कुकटॉपवर आणि घेतने पटकन ओट्स बनवले, मी मुलांना भरवले आणि आता आम्ही चौघही रेडी होऊन चाललेलो आहोत गोंडोलाचं तिकीट बुक केलेलं आहे 10:30चं. तिथे जाण्याचा रूट थोडा वेगळा आहे, तो मी तुम्हाला कारमध्ये बसल्यावर सांगते आम्ही कशी गोंडोलापर्यंत पोहोचणार आहोत ते. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अचीवमेंट आमची म्हणू शकता की आज सकाळी मी उठलो आणि आम्हाला ॲक्च्युली लेक लुईस आणि लेक मोरेनला जायचं आहे 2 दिवसानंतर. सो तिथे जायला तुम्ही कारने जाऊ शकत नाही, तर तुम्हाला एक स्पेशल शटल जी असते ती बुक करावी लागते किंवा एक प्रायव्हेट शटल करावी लागते. प्रायव्हेट शटल थोडी महाग असते, तर आम्ही ॲज अ बॅकअप ऑप्शन ती प्रायव्हेट शटल बुक करून ठेवलेली, पण त्याचा अराउंड $250 होत होते. पण पब्लिक शटल जी असते ते असं आपल्याकडे तात्काळ तिकीट कसं असतं तशा टाईपमध्ये 2 दिवस आधी मिळते. नाही पण त्याचे बुकिंग एप्रिलमध्ये पण ओपन झालेले असतात ना. हां, त्याचे ओपन होतात, पण त्यावेळी आम्ही प्लॅनिंग त्यावेळी केलं नव्हतं ॲक्च्युली. आम्ही थोडं लेट प्लॅनिंग चालू केलं, तर त्यामुळे आम्हाला नॉर्मल कोटामध्ये मिळालं नव्हतं. पण जे त्यांचं इमर्जन्सी किंवा लास्ट मिनिट कोटा जो असतो तो 2 डेज आधी 8 वाजता चालू होतो. तर आम्ही एक्झॅक्टली 8 वाजता मी लॉग इन करून बसलेलो 7:45 पासूनच, आणि जसं 8 वाजले तसं मला पटकन एक रिझर्वेशन दिसलं, तर मग मी ते बुक केलं. 1-2 वेळा पेमेंट फेल होत होतं, पण नशिबाने आम्हाला तिकीट्स मिळाली. सो आता ते इझिली आमचं होऊन जाईल. मग ती खरंच म्हणजे एक थोडं बॅक ऑफ द माइंड होतं की आम्हाला बुकिंग मिळालंच पाहिजे. मिळाली अशा ह्याने आम्ही केलं, कारण अलार्म खूप लावून ठेवलेले कालपासूनचे. ऍक्च्युली आम्ही काल पण बघणार होतो, ते विसरलेलो, आणि पण आज मिळाली आम्हाला ती. तर ते एप्रिलमध्ये ओपन होतात तेव्हा जनरली 60% त्यावेळी क्लोज होतात आणि 40% ते ठेवतात 48 आवर्स पहिल्यासाठी. हो, ते त्याच्यात आता आम्हाला मिळाले. आणि आजचं तर आम्ही बुकिंग रिझर्वेशन केलेलं आहे, ते मी डिटेल्स नंतर तुम्हाला तर तुम्हाला पण कोणाला बाफ ट्रिप तुम्ही प्लॅन करताय आणि हा पिरियड मध्ये ज्यावेळी करताय समरमध्ये, तर त्याचे जे 60% बुकिंग आहे लेक लुईस आणि लेक मोरेन, तिथे शटल आपली कार जात नाही, शटल जाते. सो त्या एप्रिलमध्ये बुक करायच्या, अदरवाईज 48 आवर्स पहिले होतात तेव्हा मिळाली तर मिळाली, लक बाय चान्स. नाही तर ते प्रायव्हेट खूप महाग पडतात. आणि आज आहे माझा बर्थडे. ही गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, आज मोठा दिवस आहे. आज आमच्या चॅनलचे ओनर, चालक, मालक, कोकण फॅमिली इन USA चे चालक आणि मालक कांचन फणसेकर यांचा बर्थडे. त्याच्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला इथे बाफमध्ये आज फिरणार आहोत. होपफुली थोडं जास्त नाही दमणार आज, कारण 2 दिवस खूप दमछाक झाली आहे. पण रात्री अजिबात झोप झाली नाहीये, म्हणजे लिटरली मी तर जरा पण नाही झोपली, मुलंही नाही झोपत होती, कारण खूप गरम पण होत होतं, एसी वर्क नाही करत होतं. सो बघूया, आज आम्ही जास्त नाही दमणार आहोत. पण गोंडोला आता चला, इथेच बोलत राहिलो तर आमचं टार्गेट होतं 8:30ला बाहेर पडायचं. सो लेट्स गो. सो इकडे तुम्ही मस्त व्ह्यू बघू शकता हॉटेलच्या समोर. आमच्या छान व्ह्यू आहे सगळीकडे. लोक तशी खूप लवकर उठून निघून जातात फिरायला, पण आम्ही किड्ससोबत जास्त आम्हाला घाई करायची नव्हती, म्हणून जरा आरामात निघालो आहे. कांचन इथे वॉलमार्टची पिशवी घेऊन खाऊ घेऊन चालली आहे. सो आता आम्ही चाललोय बाफ गोंडोलाला. ह्याचं तिकीट पहिलंच बुक करावं लागतं. सो आम्ही ह्याची बुकिंग केलेली आहे आणि तिथून 10:30ची गोंडोला आहे, राईट? 10:10ची आहे. आणि एक परस्यूट पास म्हणून असतो, त्याच्यात आम्ही बुकिंग केलं आहे. त्याच्यातले 2 तिकीट्स केलेले, एक आपलं बाफ गोंडोला आणि एक कोलंबिया आईसफील्ड. मग त्या दोघांचं बुकिंग आम्ही केलेलं. आणि तिथे आता 10 वाजून 10 मिनिटाचं आहे. आम्ही असं बुकिंग केलं आहे की बाफ टाऊनमध्ये जायचं, ट्रेन स्टेशनला पार्किंग करायची आणि मग तिथून बसने म्हणजे शटलने बाफ गोंडोलाला जायचं, असं आमचा सध्या प्लॅन आहे. सो आता बघू, थोडं आम्ही लवकर पोचायचं होतं, पण आय थिंक मॅनेज करू आम्ही. लवकर निघालो ना 8:30. 9ला पोचायचं आपल्याला तिथे, आणि मग तिथून पार्किंग करतोय, बस पकडतोय, तिथे पोचतोय म्हणेपर्यंत थोडासा वेळ जाणारच आहे. सो आता बघू. ऍक्च्युली आपल्याला ट्रेनने जायचं आहे, राईट? नाही, ट्रेन नाही, ट्रेन स्टेशनला पार्किंग करायची आहे. तिथे खूप मोठा पब्लिक पार्किंग लॉट आहे, जिथे फ्री पार्किंग असते, पण थोडंसं पार्किंग फाईंड करायला वेळ लागू शकतो. सो आता बघू कसं तिथे होतं आहे, आणि मग ते पार्किंग केल्यानंतर मग आम्ही पुढे निघू शकतो. पूर्ण व्हॅली आहे, व्हॅली नाही सॉरी, माउंटन आहेत कॅनमोरमध्ये, आणि म्हणजे असे ओसाड माउंटन आहेत वर एकदम, म्हणजे वेगळेच आहेत, रॉकी माउंटन आहेत. खूप सुंदर वाटतंय. सो आता आम्ही इथे गाडी पार्क केली. इथे फ्री पार्किंग असते, लवकर आलं तर मिळते,
सो आता आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आता इथून बाफ डाऊनटाऊनला वॉक करत चाललो आहे. 5 मिनिट वॉक आहे इथून असं लिहिलं आहे. सो तिथून आम्ही बस पकडणार. कोणता पाथ फॉलो करायचा हे बापचं साईन सांगत होतीस का तू? हो हे असेच सगळीकडे आहेत वाटतं. आणि 1 तास वेट केल्यानंतर बस आलेली आहे आणि आमचं जे बुकिंग होतं ते 10 वाजताचं होतं, पण बघूया आता काय होतं ते. होय. So आम्ही आता बसलेले बसलोय शटलसाठी आणि आता बघूया किती वेळ लागतो. टायमिंग तर मोस्टली मिस होईल पण तिथे जाऊन लाईन येत असेल. सो आमची शटल होती 10:10ची आणि आता 10:20चं बोर्डिंग चालू झालं आहे. पण आमचा टायमिंग होऊन गेला आहे. पण आता बघूया अनिकेत आता एन्क्वायरी करताय तिथे. ओके आता आम्ही लाईनमध्ये लागलो आहे. 10:20ला पोचलो आहे पण त्यांनी आमचं रिझर्वेशन 10:10 होतं. आता लाईनमध्ये आम्हाला सोडलं आहे. त्यांच्या इथून मागे फिरे त्यांच्या गोंडोलाच्या लाईनला थांबलोय. खूप क्विक लाईन मूव्ह होते आहे आणि पटापट जात आहेत सगळे. स्ट्रोलर कुठे ठेवायचं काय नाही. स्ट्रोलर अच्छा स्ट्रोलर घेऊन जाऊ शकतो आय थिंक. बघूया पुढे जाऊन समजेल. फास्ट येत आहेत वरून गोंडोला. मला पोटात गोळायला लागला. मी ॲडव्हेंचरमध्ये खूप मागे आहे. खूप फट्टू आहे. फास्ट जात आहे ते बघा. अच्छू काय म्हणते? भोवी ओपन द आईज. इट्स फाईन. जस्ट लुक आउटसाइड. भोवी लुक आउटसाइड अँड एन्जॉय. आता आमची गोंडोला कांचनची उडालेली आहे. मी बी फ्रँक मी खूप फट्टू आहे. माझ्या इथल्या फ्रेंड्सला माहिती आहे मी त्या दिवशी एकही राईड केली नाही. ऍडव्हेंचर मध्ये पण खूप फट्टू आहे. आणि आताच माझी एक युएसची फ्रेंड येऊन गेलेली. तिला मी 10 वेळा विचारत होती तू केलेलीस का पावलं गोंडोलाने. तिची तर छोटी मुलगी होती पण तिने केलेलं. गावलत ना बाबू. काल अपर लोअर ब्रिज कसं केला तसंच करायचं. बिंदा असते बघ. लुक समोरचं बस मस्त. ते बघ कसे आहेत. से हाय टू देम. से हाय टू देम. ते बघ हाय टू ट्री. ते बघ आले. त्यांच्याकडे बघा आणि हाय करा. ओके ओके वन मोर टाइम हाय. ते बघ बाबू बघा हे सगळे रिटर्न वाले खाली चाललेत आणि कंटिन्यू गोंडोला चालूच आहे आणि एवढ्या फास्ट आणि मस्त स्पीड पण चांगला आहे. 8 मिनिट्स मध्ये आपण वरती जाऊ. इथून व्ह्यू मस्तच येतोय. हे सगळे भूवी तू अनिकापेक्षा फट्टू आहे सिरियसली. माउंटेन रेंज पूर्ण हो दिसते. आता आम्ही मिडलला आलेलो. आता हे मिडलला आल्यावर थोडस जग बसतो पण व्ह्यू बघा. किती मस्त व्ह्यू आहे बघा. इथून सगळं दिसतंय आणि आपण जातोय आता सल्फर माउंटेनच्या टॉपला. हा गोंडोला सल्फर माउंटेनच्या टॉपला आपल्याला रिलॅक्स. तिकडे हो काय नाही. युअर फाईन. एवढं आता वरती आली आहेस ना काय नाही सोड भाऊ. तू नाही तर कायम घाबरणार भाऊ तू. मस्त वाटलं. मज्जा आली. एवढी काय भीती नाही वाटली. आता जाताना भीती वाटते. आता आपण आलोय बाफ गोंडोलाच्या समिटला. हा सल्फर माउंटन आहे त्याच्या समिटवर आलोय. इथे सुद्धा त्यांनी वेगवेगळे डेक्स बनवलेले आहेत. आपण 2nd फ्लोअरला आलोय. त्यामुळे आता रेस्टरूम वगैरे यूज केलं ना ते सगळी इथे इन्फॉर्मेशन वगैरे लिहिलेली आहे. प्राण्यांबद्दल इथले जमिनीतले घटक लेयर्स वेगवेगळ्या प्राण्यांचे इथे ठसे दिले आहेत पायांचे. आणि मुलांना इथे चांगली अशी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यांनी की त्यांना असं बुकलेट दिलेलं आहे. त्याच्यात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी फाइंड करून मार्क करायच्या आहेत आणि जर का त्यांनी कंप्लीट केलं तर त्यांना एक बॅज मिळणार आहे ॲट दी एंड ऑफ इट. तर ओके इथे माहिती अशी देत आहेत की तुम्ही इथे प्राणीसुद्धा आहेत त्या पूर्ण जंगलांमध्ये. तर त्यांना कसं ट्रॅक करायचं. तुम्ही बेअरला कसं ट्रॅक करू शकता. त्याचे पॉज कसे असतात किंवा वेगवेगळे ॲनिमल तुम्ही कसे इथे फाइंड करू शकता आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. या पॉटीवरनं पण तुम्ही गेस करू शकता. हां इथे त्यांनी पूर्ण वेगवेगळ्या ॲनिमलचे एक्सक्रीटा दिलेले आहेत. म्हणजे त्यांची पॉटीचं कसे शेप किंवा कशा टाईपचे साईजमध्ये असू शकतात ते त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरूनही फाइंड करू शकता की मे बी जवळपास कुगर आहे किंवा डिअर आहे. मी इथून ओके इथे त्यांनी मस्त फोटोसाठी सेक्शन बनवलेलं आहे. कांचूची फेवरेट जागा आल्यावर स्माईल आलेली आहे चेहऱ्यावर.
हे सो आता आम्ही आलोय बाफ गोंडोलाच्या फोर्थ डेकला. इथे त्यांनी असा रूफटॉप डेक बनवला आहे जिथे आपण साधारण 5,500 फूटच्या उंचीवर आता आलो आहे सी लेवलपासून. ओके, सो अराउंड 1500 मीटर्स. इथून व्ह्यूज मस्तच आहे. इथे त्यांनी रेस्टॉरंट वगैरे पण ठेवलं आहे. आम्ही आता पहिला आता एन्जॉय करतो आणि मग बाकीचे लेवल्स करतो. आता बाहेरचा चला आता इथला व्ह्यू आम्ही बघितला आहे आणि आता बघू नेक्स्ट लेवलला जाऊ. मे बी तिथे जायचा प्रयत्न करतो आम्ही. तिथे स्ट्रोलर तर नाही जाणार पण बघूया थोडंफार चालून जाऊ. त्यांनी ना छान असं डेक बनवला आहे, फायर प्लेस. लोक मस्त बसून एन्जॉय करतायत. इथे अप्पर डेक वरून व्ह्यू तर खूप छान आहे आणि वर मस्त खायचे फूड वगैरे म्हणजे खायच्या स्टॉल वगैरे पण आहेत आणि त्याच्यानंतर मस्त फायर प्लेस वगैरे आहेत. लोक मस्त बसून खात व्ह्यू एन्जॉय करत बसले तिथे. हसलात कशाला तुम्ही? ऑफिसला बिझी ठेवण्यासाठी पण मस्त ऍक्टिव्हिटी आहे तिथे. आता आम्ही बाहेर आलो आणि अजून आमचं आतमध्ये थिएटर वगैरे बघायचं राहिलं आहे. पण आता आम्ही बाहेर आलो कारण वेळ कमी आहे. एक वाजता आम्हाला पुन्हा रिटर्न जायचं आहे. सो आता आम्ही त्या पिकला चाललोय. इथे उन्हात फोटो छान आले असते अनिकेत. मला त्या तिथे जायचं आहे, त्या तिथे पलीकडे, पण ते खूप चालायचं आहे. ओके, सो आता आम्ही हा बोर्ड वॉक घेतोय. थोडंसं आम्ही स्ट्रोलर आणला पण काय उपयोग नाही झाला. सो हा बोर्ड वॉकवरून चाललो आहे. ॲक्च्युली स्ट्रोलरसाठी एवढा हे नाही आहे, कम्पॅटेबल नाही आहे, पण स्टेप्स आहेत बऱ्याचशा, त्याच्यामुळे स्ट्रोलर फोल्ड केला आहे आणि आता थोडा वेळ चालतंय बघू. सो आता आम्ही चाललो इथे मस्त. तो ॲक्च्युली आम्ही जाऊन आलो, अर्ध्यापर्यंत गेलो. त्याच्यानंतर काय झालं, अनिका जरा पण चालेना आणि आमच्याबरोबर स्ट्रोलर होता आणि ते खूप पुढे आहे. लहान मुलांबरोबर एवढं वर्थ नाही आहे आणि त्यात स्ट्रोलर आम्हाला इथे ठेवायला जागा नव्हती. पण आम्ही बऱ्यापैकी अर्ध्यावर गेलो आणि हाच व्ह्यू आहे सगळीकडून जो इथे दिसतो तो थोडा जवळून दिसतो. पण त्या पॉइंटला जाऊन लोक वरून फोटो काढतायत. प्रॉब्लेम त्याचा आहे पण तिथे थोडं रिस्की पण आहे. हो, स्टेप्स खूप आहेत आणि स्ट्रोलर आम्ही कॅरी केल्यामुळे अनिकाला पण उचलणं शक्य नव्हतं. म्हटलं रिटर्न जाऊ, एवढ्या उन्हात फिरण्यात पॉईंट नाही काय. चला आता आपण एक थिएटर आहे इथे, ते बघूया. मूवी येस, इथे मूवीला आलोय. मूवी थिएटरला आलेलो आहे. छोटीशी मूवी लावली. चला गोंडोलाला चला. आता आमचं इथे झालेलं आहे पूर्ण एक्सप्लोअर करून. आता आम्ही गोंडोलाला चाललेलो आहोत रिटर्न आणि बघू पुढचा कोणता पॉईंट्स. खूप थकायला झाला ॲक्च्युली, डोळे वगैरे चुरचुरतात, काल झोप नाही झाली. पण बघू खाली जाऊन ठरवूया काय करायचं आहे ते, हो ना. सो आता आम्ही रिटर्न चाललोय. प्रोसेस खूपच फास्ट आहे कारण जास्त वेळ थांबतच नाही गोंडोला इथे. होऊ शकता इथे थोडा वेळ ते लोक उतरायला थांबतात आणि दुसऱ्यांना चढवून लगेच पेट्रोल सोडतात गोंडोला. आमचा गोंडोला सुरू झालेला आहे. आमचा आता गोंडोलाचा सफर चालू झाला आहे रिटर्नचा आणि आता खाली चाललोय आम्ही. अंशू, कसं वाटतंय? बरं म्हणायचं असं सांगितलेलं आहे कांचूला. अनिका अनिका इज नॉट स्केर्ड. Anika. Hi, Anika is not scared. Bhuvika is also. जे आपण टॉवर स्विच होतो त्यावेळी थोडासा पोटात गोळा येतो कारण माझ्या नाही येत. कांचनचं नाही, कांचन आता खूपच स्ट्रॉंग झालेली आहे. तर आम्ही फोटो जे काढलेले त्यांनी थोडंसं एडिटिंग करून इथे परचेसला लावलं आहे. एक सुरुवातीलाच फोटो घेतलेला, सॉरी 2 फोटो घेतलेले. एक बसल्यावर गोंडोला, पुढे परचेससाठी ऑप्शन अवेलेबल आहे पण
आमच्याकडे आहेत इनफ फोटोज, आता नाही घेत. आता आम्ही पुन्हा हॉटेलला आलोय. तिथे माझा फोन आज पण स्विच ऑफ झालेला. माहिती नाही, माझा फोन खूप लवकर स्विच ऑफ होतो. ॲक्च्युली हे कॅरी केली पाहिजे पॉवर बँक, ती विसरलेली मी. सो आम्ही आत्ता हॉटेलला आलो कारण आज आहे माझा बर्थडे. सो आम्ही गोंडोला राईड वगैरे बघून आलो. तिथे आम्ही केक घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता, पण आम्हाला फर्स्ट टाईम जात होतो, सो माहिती नव्हतं एक्झॅक्टली वर काय कॅरी करून घेऊ जाऊ शकतो किंवा कसं आहे. सो आत्ता आम्ही संध्याकाळी बर्थडे ॲक्च्युली सेलिब्रेट करणार आहोत. तर अनिकेतने म्हटलं आता घरी जाऊया, थोडी रेस्ट घेऊया, कारण खूप धावपळ होते 2-3 दिवस. तर आणि मग पुन्हा मी एकदा छान रेडी होईल आणि मग आम्ही बाहेर बघू पुढचा प्लॅन कसा आहे तो. सो आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत. सो आता आम्ही येऊन केलं आणि त्यांनी छान रूम क्लीन वगैरे करून गेले. तिथे काही केलं नाही कारण आम्ही वर वस्तू ठेवलेल्या होत्या त्याच्यावर. तर इथे माझ्यासाठी त्यांनी एक सरप्राईज म्हणून काय ठेवलंय आणि खाली गेली खूपच मोठं काहीतरी दिलंय. काय बेअर क्लॉज दिले तुला, बेअर क्लॉज. हा, बेअर क्लॉज दिले. ओके, वेलकम टू कॅनमो रेन अँड हॅव अ बेस्ट डे एव्हर. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कंचन. कांचन. आणि हे आता बेअर पॉज खा. सो आता जरा हे टेबल सेटअप करायला बघतोय. आय थिंक हे टेबलच ठेवू आणि चेअर बाजूला करू आणि चेअरवर तर बसते. सो आता मी थोडी बर्थडेची तयारी करून घेतोय. एक छोटासा एक बॅकड्रॉप आणलेला असं गोल्डन कलरचा आणि खूप इझी आहे लावायला. पटकन स्टिक करून टाकलं आणि चेअर्स वगैरे आता थोडं मूव्ह करून टेबलच आम्ही हे करतोय, टेबलवर सेट करू केक वगैरे. तर आज माझा बर्थडे आहे आणि मी बर्थडेसाठी अशी छान रेडी झालेली आहे. आम्ही आता घरी आलो, त्यानंतर म्हटलं जरा बर्थडे वाईफ येऊ दे, म्हणून म्हटलं की जरा बर्थडे वाईफ येणारे आपण कपडे घालू. आणि जोपर्यंत मी छान कपडे घालत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही माझा बर्थडे आहे. हो, सकाळचे छानच होते पण थोडे बर्थडे वाईफ देणारे. सो असं मी वन पीस घातलेलं आहे, त्याला असं छान स्लीट आहे इथून आणि थोडे पटकन बाल केसकन घरी आली, रेडी झाली. हेअर मला एवढे कर्ल छान करता येत नाही पण मी ट्राय केलाय थोडे कर्ल करण्याचा. आणि अनिकेत भुवी आणि अनिकाने छान इथे डेकोरेशन केलंय, सिम्पल सोबर आणि मस्त. आणि आता आम्ही केक कट करू आणि त्याच्यानंतर जाऊ जरा बाहेर बाफ टाऊन बघायला. बाफ टाऊन पण छान आहे. तर चला आता केक कट करूया पटकन. या भुवी, तू कचरा का टाकतेस तिथे? तर आता केक कटिंगची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे मी 36व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि हे अनिकाने आणि भुविकाने दोघांनी हे कार्ड बनवलेलं होतं आणि जे खूप आधी मला दिलंय त्यांनी आणि आता ते घेऊन आली इथे, म्हणजे अनिकेतने घेऊन आले ते इथे आणि आता हे इथे ठेवतायत. तिला आणि भुविके रोज मला सांगत असते माझ्यात पेशन्स नाही आणि त्यांनी मला खूप 15 दिवस आधीच दिलेलं आहे हे कार्ड ना बाबू. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. ॲक्च्युली मला बर्थडेची एक रील करायची होती, ती म्हणजे बीचवर करतात तशी एक मी बघून ठेवलेली. आणि इथे काही बीचेस नाही आहे, तर इथे बाजूला लेक आहे एक, तिथे छोटंसं जसं लेक आहे, म्हटलं तिथे करूया. पण खूपच वाट लागली भयंकर. मी केस कर्ल्स केलेले ते पण गेले, तुम्ही बघू शकताय. एवढी हवा आहे की असं वाटतंय की उडूनच जायला होईल, एवढी जास्त हवा आहे. 2 मिनटं पण थांबायला तिथे शक्य नाही झालंय. बापरे. आता जाऊया बाफ डाऊनटाऊनला. माझ्या केसांची वाट लागली पूर्ण. बघू शकता एक जण माउंटनच्या खाली असं बर्थडे सेलिब्रेशन करताय. काहीच नाहीये इथे पण तो खूप माणूस ट्राय करतोय. आम्ही बाफ टाऊनला आलोय. बाफ टाऊन मध्ये एकदम जो बाफ ॲव्हेन्यू म्हणून एक मोठी स्ट्रीट आहे, तर इथे थोडं हॅपनिंग आणि थोडं असं चांगले स्टोर्स वगैरे आहेत. एक म्युझियम आहे, व्हिजिटर सेंटर आहे. आणि इथे बाफमध्ये सगळ्यात एक चांगली खासियत म्हणजे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, आम्ही पण एक आता बस स्टॉपवरच थांबलोय. म्हणजे आणि सगळीकडे जाणारे इथे बसेस चांगल्या फ्रिक्वेन्सीमध्ये येतात आणि कमी दरात तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो तुम्हाला जर का कारने जास्त पार्किंगला पैसे देऊन ट्रॅव्हल करायचं नसेल तर तुम्ही नक्कीच बसने जाऊ शकता.
हे जे डाऊनटाऊन आहे पण ते खूप असं मोठं असं डाऊनटाऊन नाही आहे, छोटंसं आहे आणि छान आहे. आणि पार्किंगचं एक म्हणजे फ्री पार्किंग तिकडे, जसे आम्ही सकाळी गोंडोला जाताना केलेली तशी कार पार्क करायची आणि मग तुम्ही इथे फिरू शकता. सो इथे बघू शकताय मस्त लोक असे चालतायत डाऊनटाऊनमध्ये. मस्त वॉक करतो इथे. मला जरा खूपच थंडी वाजायला लागली. बाई बा अशी काढायची. तर इथे हँडमेड चॉकलेट खूप फेमस आहे, पण ते एवढे दिवस राहणार नाही. सो आता आम्ही ते फज वगैरे काहीतरी घेऊ आणि तेच आता आम्ही इथे बघायला आलोय. ऍक्च्युली आम्ही खूप एका चांगल्या इंडियन रेस्टॉरंटला अनिकेतने बुक केलेलं होतं, झायका म्हणून, इथे फेमस आहे डाऊनटाऊनला. पण तेवढ्यात माझ्या एका इथे कॅलगरीला राहते त्या फ्रेंडचा कॉल आला, तर तिने मला खूप सारी अशी रेस्टॉरंट इथली सजेस्ट केली. तर त्याच्यापैकी एक मेक्सिकन होतं, तर म्हटलं तिथे जाऊया. पण हे नाही आहे, हे फॉक्स आहे. तिने खूप सारी केली, पण आता बघू कोणत्या ठिकाणी आम्हाला मिळतंय का. झायकातलं तर अनिकेतने कॅन्सल केलं, 7:30चं होतं. तर बघूया, नाहीच झालं तर मग झायकावाल्यांना कॉल करायचा आणि सांगायचं आम्हाला शटल नाही मिळाली, आम्ही फसलो तिकडे आणि आमचं बुकिंग होतं पण आता आहे का, असं. आलोय आता चिलीज या रेस्टॉरंटला. पॅटिओ नको, थंडी वाजेल मग काढून बसता नाही ना. ते छान असा व्ह्यू आहे बाहेर समोर माउंटन आहे. बाहेर पण बसायला होतं पण थंडी असेल म्हणून आम्ही नाही घेतलं. चिकन आज आम्ही मागवलेलं आहे. प्लेट आणते, तुला प्लेट सो आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता मस्त मेक्सिकन जेवण वगैरे चाललोय घरी. रोजच्या प्रमाणे खूप एक्झॉस्ट व्हायला झालंय, पण ठीक आहे. बर्थडे सेलिब्रेट झाला, गोंडोला पाहिली आणि आता रात्रीचे 10 वाजले. तुम्हाला दाखवते बाहेर किती दिसतंय ते. लोक अजूनही मस्त बाहेर वॉक करतायत ना अनिकेत.